गिरीश कुबरांनी मला सांगितलं जेव्हा सचिनला 40 वर्ष पूर्ण झाली तर नॉन क्रिकेटिंग पर्सनॅलिटीजनी काहीतरी आपली प्रक्रिया लिहायला पाहिजे. अहो म्हटलं सचिनवर 25 वर्षांचा काय लिहिणार, सगळं लिहून झालं त्याच्यावर काय लिहिणार. तर मला एक सुचलं, म्हणजे मला आठवलं मी सचिन आमच्या एक व्हिडिओ आमचं एक प्रोडक्शन हाऊस होतं आणि एक क्रिकेटची फिल्म आम्ही हाऊ टू प्ले क्रिकेट एक क्रिकेटची फिल्म बनवली. सुरेश खरे मी वगैरे आमचं एक प्रोडक्शन हाऊस होतं आणि त्याच्यामध्ये मी राहतो शारदाश्रम हाऊसिंग कॉलनीमध्ये. आमच्या समोर शारदाश्रम शाळा आहे. तर मला आमचे पार्टनर्स म्हणाले व्हिडिओ कंपनीतले की तुम्ही जरा जाऊन आचरेकरांना सांगा की डेमॉन्स्ट्रेशनसाठी मुलं मिळतील का. तर मी त्यांना भेटलं तर आचरेकर म्हणाले प्रभावळकर आम्हाला ग्राउंड नाही हो, आम्ही शिवाजी पार्कला खेळतो, तुम्ही या तिकडे. मग आम्ही अजित नाईक म्हणून कॅमेरामन आहे त्याला घेऊन गेलो टी व्ही सेंटरचा, मी सुरेश खरे वगैरे. तर तिकडे हे रोलर फिरवत होते स्वतः आचरेकर टोपी घालून आणि रबरी ट्यूबनी पाणी घालत होते पिचवर. आणि मग त्यांनी ओळख करून दिली. तिथे 12.5 वर्षाचा सचिन तेंडुलकर होता, अगदी हडकुळा गोरा गोरा पान कुरळ्या केसांचा आणि स्टायलिश खेळणारा विनोद कांबळे होता. त्यांनी नुकताच वर्ल्ड रेकॉर्ड केला होता स्कूलचा, काय 640 का काहीतरी. आणि हे म्हणाले हे बघा, हे म्हणजे हा तेंडल्या म्हणून आहे, हा टेक्निकली परफेक्ट आहे, हा स्टायलिश लेफ्टी आहे हा बाण. आणि हे त्यांनी मग आम्हाला दिले, डेमॉन्स्ट्रेशन दाखवले त्यांनी. आणि मग आमची एडिटिंग रूम जी आहे ती माटुंगेच्या मोगल लेनमध्ये होती. मोगल लेनमध्ये गोरेवाडी म्हणून आहे तिथे. त्यावेळेला इतका नुकताच व्हिडिओ आला होता, म्हणजे एडिटिंग रूममध्ये आणि आत्ता जे मोठे प्रोड्युसर झाले ते आमचे एडिटर्स होते. विद्याधर पाठारे आणि राजन वागधरे हे आमचे एडिटर्स होते त्यावेळेला. तर ही सगळी मुलं आपण दिसतो कसे हे बघायला आमच्या एडिटिंग रूममध्ये आली होती. आणि मला अजून आठवते हा असा सचिन तेंडुलकर आपल्या ह्याच्यावर पायावर असा बघत आपण कसे दिसतो. तर ही आठवण मी लोकसत्तेसाठी लिहिली. आणि त्यावेळेला असं मी लिहिलं होतं असं की मला जर माहीतच असतं की हा सुपरस्टार पुढे होणार आहे, तर मी त्यावेळेला 12.5 वर्षाची तेंडुलकरची सही घेऊन ठेवली असती म्हणून.